आम्ही 60 किलोमीटर अंतर होतो. काय आम्ही बी गाड्या पडवल्या. आम्ही घाबरून ना 5 हालत झालं का त्यावेळेस मी समाधान फोन केला मेरेमध्ये. समाधान काय बोलले ऐका ना त्याच्या गाडीचा पिछा करत करत सासवड वडकीतली पोरं काय म्हणले का वडकीवाल्यांनी वाचवलं. तुमची गाडी जिथं उभी राहिली, जिथं टायर फुटला तिथलं लोकेशन आम्हाला पाठवलं ना. मग कुठं काय झाले तर वडकीत झाले. वडकीचा काय संबंधच नाही. वडकीत झाला असताना मी तुम्हाला फोन केला गेला. आता वडकीतले माझे सगळे मित्र जुने सगळी एक सुद्धा त्याच्यात असं नाही. आम्हाला एक गळ ना हे म्हणायचे बोगदेव घाटापासून पाठला काय आम्हाला मागतायचं की काय त्यांचं म्हणजे मला मी समजलं मला सगळं. अजिंक्य अजिंक्यची काय सांगतो त्या पद्धतीने त्याचं काय सर पण मारलं का आम्ही तर काही केलंच नाही ना. थांब ना जबाब घ्या. कसं माझ्या तू विमानमध्ये जाऊ दे किंवा तुम्ही याला कोण बाबा जे आहे बाबा त्याला वाटतं बाबा हा आधार आहे माझा, तुम्ही कोणीतरी थांबा. असं नको की हा सरस थांबते. आहे की नाही हा ऋषी कुठला हो गाडी त्याच्यासोबत होता. 4 जण पोरं. त्यांचा पाठलाग करत होते. तुझ्याकडे काय विषय आहे ते एका गाडीवर पाठला त्यांना भेटायला बरोबर. बरोबर बरोबर आहे ना. हो हो ते आलेले आहेत. माटे साहेब आलेले आहेत. त्यांचा मुलगा देखील आहे तसा. हो 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 गाडी आपण वाहतुकीला अडथळा रात्रीचा एखादा घुसला म्हणजे परत त्याचा जीव नाही एखादा रात्रीचा आवाज त्याचा काय व्हायचा कार्यक्रम. आपल्याला सगळ्याला माहिती तुमची चूक नाही हो, पण याचा गैरसमज झाला असेल की हेला त्याला काय वाटायचं ते वाटलं असेल काय हेला किती लागलं असतं. 110 120 स्पीडने घाटात ना आलोय आम्ही. ड्रायव्हिंग नाही सिनियर पीआय सरांना माझा एक फोन गेला. तिथं मला वाटतं 5 मिनिटात आली. कसं आहे माहिती का, मला कळलं ना, आम्हाला झालं ना, आमचे फोन केले सिनियर सरांना. जेव्हा फोन झाला तेव्हा 5 ते 10 मिनिटातच सर तिथं पोहोच झाले. मी बोललो पण आधीशी बोलत कॉन्टॅक्ट मध्ये होतो. लोकेशन आलं मला त्यांनी लोकेशन हा त्याला सांगितलं बोलून झालं. स्टेटमेंट
बाकी तुम्ही काय बसेल बाहेर बसा सगळे, चहा वगैरे घ्या, चहा सांगतो बाहेर बसा, चहा वगैरे घ्या, बाहेर बसा. ऐका आधी तू साहेब आणि तुम्ही समाज ठीक आहे बाकी आपण सगळं म्हणजे हा, ठीक आहे.